महाराज यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी भगवानराव जराड देखील आलेले आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराज यशवंतराव होळकर यांची जयंती त्यांच्या जन्मस्थळावरती साजरी करण्यासाठी भगवानराव जराड आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी अनेक प्रयत्न केले होते। त्यामुळं आजच्या दिवशी त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहे। जराड साहेब, अगदी थोडक्यात सांगा, किल्ले वापगावची पूर्वीची अवस्था काय होती, आजची अवस्था काय आहे, आणि महाराज यशवंतराव होळकर यांचं हे जन्मस्थळ म्हणून हा किल्ला कशा पद्धतीनं पुढे आला, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात। साधारणपणे एक 2016-17 सालचा जो कालखंड असेल तर त्या कालखंडामध्ये डॉक्टर इंद्रकुमार भिशे आणि आम्ही सर्वजण या किल्ल्यामध्ये आलो असता आम्हाला या ठिकाणी अनधिकृत असं खोदकाम केलेलं आढळलं। त्यामध्ये JCB होते, काही ट्रॅक्टर होते आणि ते सर्व तिथलं सर्व माती खोदून बाहेर काढत होती। त्यांना काही अनधिकृत बांधकाम करण्याचा त्यांचा जो विचार होता तो विचार आम्ही हाणून पाडला आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने या वापगाव किल्ल्याच्या मुक्ती संग्रामाला सुरुवात झाली। मी स्वतः भगवानराव जराड आणि त्या दिवशी आमची श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर स्मारक संवर्धन समिती स्थापन झाली। डॉक्टर इंद्रकुमार भिशे त्याचे अध्यक्ष आहेत, मी भगवानराव जराड, मी स्वतःचा महासचिव आहे। नवना बुळे सरकार आज आपल्यामध्ये आहेत नाहीत, ते त्याचे कार्याध्यक्ष होते। योगेश राजे होळकर आपले कोषाध्यक्ष आहेत। ही सर्व मंडळी आणि अमोलजी पांढरे आमचे प्रसिद्ध प्रमुख या समितीचे आहेत। या समितीमार्फत आपण मग या वापगाव किल्ल्याचा मुक्ती संग्रामाचा लढा पुढे सुरू केला आणि पहिल्यांदा आम्ही ते खोदकाम थांबवण्यासाठी आम्ही पुरातत्व खातं पुणे यांना संपर्क केला, त्यांना भेटलो आणि त्यांना मागणी केली। पहिल्यांदा मागणी केली आम्ही 2017 साली की ही वास्तू राज्य शासनाने रयत शिक्षण संस्थेकडून ताब्यात घ्यावी, हे वास्तूची डागडुजी करावी आणि ही वास्तू राज्य संरक्षित स्मारक व्हावं, ही प्रथमतः आम्ही त्याची मागणी राज्य शासनाकडे केलेली आहे। आज त्याचा अध्यादेश निघालेला आहे, ती वास्तू राज्य संरक्षित स्मारक झालेली नाही, त्याची आधी सुद्धा निघालेली आहे। तो त्याचा मार्ग 80% मोकळा झालेला आहे। त्यानंतर अनेक या ठिकाणी काही दिवस लढा चालू होता, खोदकाम थांबवलं, त्यानंतर वाड्याची पडझड थांबवावी अशा प्रकारचे निवेदन आम्ही शासनामार्फत दिले। त्यानंतर आम्ही नियोजन मंडळाला निवेदन दिले, पण नियोजन मंडळाचं असं म्हणणं पडलं की वास्तू रक्षण संस्थेच्या ताब्यात आहे, खाजगी मालमत्ता असल्यामुळे याला तो निधी आम्ही टाकू शकत नाही। म्हणून आम्ही शासनाकडे पुन्हा एकदा मागणी जोर धरली की वास्तू राज्य शासनाच्या ताब्यात जावी आणि रक्षण संस्थेच्या ताब्यातून हा किल्ला मुक्त करून तो राज्य शासनाकडे द्यावा। आजच्या घडीला या किल्ल्याची डागडुजी आता सरकार खर्चून चालू झालेली आहे, परंतु त्यापूर्वी या वास्तूची डागडुजी होण्यासाठी म्हणून रक्षण संस्थेची NOC मिळणं गरजेचं होतं। ती NOC मिळण्यासाठी यशवंतराव होळकर स्मारक संवर्धन समितीने अतूनच संघर्ष केलेला आहे आणि ती NOC मिळाल्यानंतर अजितदादांनी ह्या वास्तूसाठी निधी मंजूर केला आणि त्या निधीचं काम हळूहळू सुरू झालेलं आहे। त्यापूर्वीच्या काही 2 घटना मी या ठिकाणी उल्लेख करीन। आज आपण महाराज यशवंतराव होळकर यांच्या 227व्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण जमा झालेलो आहोत। या पुढचा इतिहास आपण समजून घेणं गरजेचं आहे। सन 2020 साली 6 जानेवारी 2020 साली याच वास्तूमध्ये याच राजसत्रेवर अगदी पडक्या स्वरूपामध्ये भिंती होत्या, त्यावेळी त्या व्यासपीठावर जे होळकरांचे व्यासपीठ होतं त्या व्यासपीठावर आपण महाराज यशवंतराव होळकरांचा 221वा राज्याभिषेक दिन साजरा केला आणि ती तारीख होती 6 जानेवारी 2020। त्या दिवसापासून आपण अखंडपणे या ठिकाणी राज्याभिषेक दिन साजरा करत आहोत। 2 वर्ष कार्यक्रम झाल्यानंतर माननीय भूषणराज यांची किल्ल्यामध्ये भेट झाली आणि ते म्हटले की तुमच्या राज्याभिषेक दिन कार्यक्रमामध्ये आमची होळकर फॅमिली सहभागी होईल आणि आपण तो कार्यक्रम मोठा स्वरूप तो कार्यक्रम मोठ्या स्वरूपात होत आहे आणि आजच्या घडीला तो कार्यक्रम फार विस्तृत स्वरूपात होत असला तरी पण या कार्यक्रमात समर्थक आम्ही आहोत। मान्य खंडू तात्या तांबडे यांची संकल्पना या वास्तूमध्ये हा कार्यक्रम साजरा करावा ही होती। तत्पूर्वी 2018 मध्ये आम्ही नगरमध्ये पहिल्यांदा राज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम घेतला, त्यापूर्वी कोणी सगळा इतिहास प्रचंड मोठा। आपल्याला तो इतिहास सांगायचा नाही, आपल्याला जो इतिहास सांगायचा आहे तो महाराज यशवंतराव होळकर यांचा इतिहास सांगायचा आहे। असं सांगितलं जातं की ज्या समाजाला इतिहास नसतो त्या समाजाला भूतकाळही नसतो आणि भविष्यकाळही नसतो, बरोबर आहे का? बरोबर आहे। महाराज यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनापासून आपण काय बोध घेतला पाहिजे आणि आज हा राज्याभिषेक दिन जो आहे तो आपल्यासाठी कसा प्रासंगिक आहे ते सांगा। राज्याभिषेक दिन यासाठी आहे की हा प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे। जसं या महाराज यशवंतराव होळकरांनी स्वतःकडे काहीच भांडवल नसताना सुद्धा त्यांनी एका घोड्यावर स्वार होऊन पूर्णपणे सर्व राज्य तयार केलं, साम्राज्य स्थापन केलं आणि 6 जानेवारी 1799 साली
त्यांचा स्वतः राज्याभिषेक तीच करून घेतला स्वतःचा, कारण त्यांना राजे म्हणायला कोणी तयार, सुभेदार द्यायला कोणी तयार नव्हतं. ते त्यांनी स्वतःहून त्याचं मिळवलेलं आहे. तेव्हा आज आपला जो समाज भरकटलेला आहे, आज जो समाज विखुरलेला आहे, त्या सर्व समाज एक होणे गरजेचं आहे आणि प्रस्थापितावर तो लढा देणं गरजेचं आहे. आणि आपली प्रमुख लढाई आहे एसटी आरक्षण. येस, प्रस्थापितांच्या विरोधात लढा देणं गरजेचं असं भगवानराव जराड यांनी सांगितलेलं आहे. म्हणून